तालुक्यातील कुरुलचे शेतकरी संतोष वाघमोडे यांनी 10 एकरावर विकसित केलेली केशर आंब्याची बाग ही नावलौकिक प्राप्त करणारी ठरली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक ही बाग पाहण्यासाठी येत आहेत। ऊस उत्पादनात पर्यायाने साखर कारखानदारीत अग्रेसर मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यानं फळबाग लागवडीत देखील महाराष्ट्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून डाळिंब, द्राक्ष यासह आंबा उत्पादनात सोलापूर जिल्हा हा अग्रेसर ठरतोय। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब, द्राक्ष शेती बहरत असताना इथला शेतकरी हा आता आंब्याची बाग फुलवण्यावर विशेष भर देत असून तो आंबा पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल इथले शेतकरी संतोष सौदागर वाघमोडे यांनी 10 एकर माळरानावर इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून अतिघन पद्धतीनं केशर आंब्याची लागवड केली आहे। केशर आंब्याची ही बाग नावलौकिक प्राप्त अशी ठरली असून सोलापूर जिल्ह्यातील ही बाग पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आवर्जून येत आहेत आणि तितक्याच उत्सुकतेनं याची माहिती देखील घेत आहेत। पारंपरिक पद्धतीनं शेती करणारे संतोष वाघमोडे यांनी सुमारे 10 एकर माळरानावर केशर आंब्याची 9000 झाडं लावून ही बाग अत्यंत यशस्वीपणे फुलवून दाखवून सोलापूर जिल्ह्याच्या फळबाग लागवडीच्या प्रगतीत आणखी मोलाची भर घातली आहे। अत्यंत सुंदर अशी ही आंब्याची बाग पाहताना प्रत्येक जण जणू स्वतःला हरवून जातो आणि संतोष वाघमोडे यांच्या एकूणच नियोजन आणि जिद्द, चिकाटी, परिश्रमाला जणू सलामच करतो। या बागेतील आंब्याच्या 2 झाडातील अंतर हे 4 फूट तर 2 रांगांमधील अंतर हे 14 फूट इतकं असून कोणत्याही केमिकल अथवा रासायनिक खतांचा वापर न करता जैव खतांचा, विशेषतः गोमूत्र, शेण आदींचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करून ही बाग विकसित करण्यात आल्यानं या आंब्याची गुणवत्ता, खास करून गोडवा काही औरच आहे। खास करून मधमाशांचा वापर देखील अत्यंत योग्य पद्धतीनं करून हा प्रयोग देखील यशस्वीपणे राबवून उत्पन्न वाढीकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे। यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट बाग म्हणून या बागेकडे पाहिलं जात आहे। 10 एकर इतक्या विस्तारित माळरानावरील 9000 आंब्याची बहरलेली झाडं पाहताना हा प्रयोग अत्यंत यशस्वीपणे साकारून इतरांना प्रेरणा देणारे संतोष वाघमोडे यांचं प्रत्येकजण आवर्जून कौतुक केल्याशिवाय राहत नाही। गट शेतीचे प्रणेते, आंबा संशोधक तथा महाकेशरचे मार्गदर्शक डॉक्टर भगवानराव कापसे हे सातत्यानं राज्यातील विविध भागात दौरा करून शिवार फेरी तसंच वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत केशर आंब्यासंदर्भात शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आणि योग्य तसंच सविस्तर असं मार्गदर्शन करतात। त्यांनी देखील आवर्जून या बागेला भेट देऊन एकूणच उभारणीचं कौतुक करताना या संदर्भात वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शनही केलं आहे। त्यांच्या समवेत अनेक मान्यवरांनी ही बाग पाहताना मनापासून आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे। दरम्यान कृषी सल्लागार महेंद्र संगेकर यांनीही या बागेला भेट देऊन पाहणी केली आणि योग्य ते मार्गदर्शन करताना बागेच्या अन्नद्रव्य तसंच पाणी व्यवस्थापन या संदर्भात मनापासून कौतुक केलं। जीवाणूंसोबत मित्र कीटक अथवा मधमाशांचा सांभाळ केल्यास याचा मोठा लाभ केशर आंबा बागेला होऊ शकतो। शेतकऱ्यांना केमिकल शेती करण्याची यामुळे गरजच भासणार नाही असंही ते म्हणाले। बागा जे डेव्हलप झालेले आहेत, आता ही बाग पर्टिक्युलरली जे डेव्हलप झालेली आहे ही ह्या बागेचं सुरुवातीपासूनचं जे व्यवस्थापन आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं असल्यामुळे ही बाग चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे। तिची उंची म्हणा, तिचा घेरा या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापनमध्ये त्या बागेला आणि पाणी व्यवस्थापनमध्ये चांगल्या पद्धतीने सांभाळल्यामुळं आणि तिचा रेस्टिंग पिरियड जो महत्त्वाचा असतो, बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की रेस्टिंग पिरियडमध्ये काय केलं पाहिजे। ज्या वेळेस तुम्ही रेस्टिंग पिरियडमध्ये चांगलं काम करता त्यावेळेसच अशी झाडं डेव्हलप होत असतात। मग यासाठी शेतकऱ्यांनी फक्त मोहरपासून ते माल निघेपर्यंतच व्यवस्थापन न ठेवता की त्याचा रेस्टिंग पिरियडचा जो काळ आहे तो सुद्धा जर सिक्युअर केला तर चांगल्या पद्धतीची झाडं डेव्हलप होऊ शकतात। शेतकरी संतोष वाघमोडे यांनी योग्य ते पाणी नियोजन, शेणखत, गोमूत्र तसंच अन्य सेंद्रिय खतांचा योग्य वापर, बारकाईनं लक्ष यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं केशर आंब्याचं उत्पन्न मिळालं। मागील वर्षी 30 ते 35 टन आंबा निघाला। यंदाही चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असून योग्य ते व्यवस्थापन केल्यास यातून खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो।
असं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. ही बाग आपली आहे 2-2.5 वर्षाची आणि 1 नंबर बाग आहे. ही 4x12 लावलेली लागण आहे. तर 4x12 लागण आहे आणि 6-7 एका झाडाला 25-30 किलो माल निघतो आणि झाडं बी 1 नंबर आहेत. फळं किती असतात एका झाडाला? ही जरा 2 वर्ष असल्यामुळे ह्या झाडाला कमी फळ लागते, तरी 40-50 लागतात. आणि मोठ्या बागाला मोठ्या बागाला 120-150 फळं लागतात. ही जरा लहान असल्यामुळे ह्याला थोडी कमी लागते. यावर्षीचा मोहर कशा लवकर आहे का? ह्या वर्षीचा मोहर लवकर आलेला आहे. द्राक्ष शेतीच्या तुलनेत आंबा शेती ही निश्चितच फायदेशीर असून विना काळजी, कमी मनुष्यबळ आणि कमी यंत्रणेचा वापर करून नोकरी करत केशर आंब्याची शेती करून भरघोस फायदा घेता येऊ शकतो. फक्त यासाठी मनापासून आवड, भरपूर परिश्रम घेण्याची तयारी आणि योग्य ते नियोजन याची गरज आहे. शेतकऱ्यांनी मनात आणलं तर नंदनवनही फुलवू शकतात, हे संतोष वाघमोडे यांनी दाखवून दिलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल इथली ही बाग आणि या बागेतील वैशिष्ट्यपूर्ण केशर आंबा हा केवळ भारतातील आंबा खवय्यांना नव्हे तर विदेशातील खवय्यांना देखील भुरळ घालत आहे. याचा गोडवा हा 7 समुद्रापलीकडे गेला असून संतोष वाघमोडे हे आता अनेकांचं प्रेरणास्त्रोत बनत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील फळबाग लागवडीच्या प्रगतशील वाटचालीत आंबा लागवडीनं विशेषतः कुरुलचे शेतकरी संतोष वाघमोडे यांच्या केशर आंबा बागेनं अत्यंत लक्षवेधी असं योगदान दिलं आहे.